24 वर्षांचा एक मुलगा आपली आई वडील आणि लहान बहिणीसोबत राहतो. 25,000 रुपये त्याला पगार आहे. कुठल्याही प्रकारचं व्यसन नाहीये. अतिशय समंजस आहे, समजूतदार आहे, समाजामध्ये चांगलं नाव आहे. त्या मुलाचं ठरलेलं लग्न मोडलंय. मुलीचे वडील म्हणतायत की व्यसनाच्या आहारी गेलेल्या मुलाला आणि चारित्र्यहीन असलेल्या मुलाला आमची मुलगी द्यायची नाहीये. हल्ली अवास्तव अपेक्षांमुळे मुलांची लग्न ठरत नाहीये आणि मुलांची लग्न ठरत नाहीत यापेक्षा मुलांना सगळ्यात जास्त टेन्शन आहे ते लग्न मोडणाऱ्या लोकांपासून. आणि ही लग्न मोडणारी लोक कोणी परकी नसतात बरं का. ही लोक आपल्याच जवळची असतात. आपलेच कोणतरी मित्र, नातेवाईक किंवा शेजारी किंवा भावकीतील एखादा नग असतो की त्याचं काय होतं, एखादी मुलगी पसंत पडते आणि याद्या करण्यासाठी पुढली तारीख ठरवण्यासाठी आपण भावकीतील ज्येष्ठ लोकांना घेऊन जातो. अशा वेळी एक नग असा असतो तो याद्यांसाठी आलेलाच नसतो. तो आलेला असतो मुलीच्या घरच्यांचा नंबर कसा मिळेल यासाठी. काहीतरी तडजोड करतो आणि बऱ्याच प्रयत्नानंतर तो मुलीच्या घरच्यांचा नंबर मिळवतोच आणि मुलाबद्दल आणि मुलाच्या घरच्यांबद्दल अशा काही गोष्टी सांगतो ज्या गोष्टी अस्तित्वातच नसतात. आता अशा वेळी खरी कसोटी लागत असते ती म्हणजे मुलीच्या वडिलांची. कारण शेवटी काळजाचा तुकडा दुसऱ्याच्या घरात द्यायचा असतो. एका बाजूला याद्या झालेल्या असतात, लग्नाची तारीख ठरलेली असते आणि दुसऱ्या बाजूला मुलाबद्दल आणि मुलांच्या घरच्यांबद्दल त्यांना वाईट समजलेलं असतं. अशा वेळी मुलीच्या वडिलांनी थोडंसं धैर्य दाखवून त्यांना ज्याने कोणी या वाईट गोष्टी सांगितलेल्या असतात त्या व्यक्तीबद्दल थोडीशी माहिती काढायला हवी. म्हणजे ती व्यक्ती नक्की कोण आहे, त्या व्यक्तीचं होणाऱ्या पाहुण्यांच्या सोबत संबंध कसे आहेत. अशा लोकांकडे पाहिल्यानंतर मला एकच गोष्ट समजते, देवाने जर स्वर्ग आणि नरक अशा दोन गोष्टी बनवल्या असतील तर नरक नावाची जी गोष्ट आहे ती अशा लोकांसाठीच बनलेली